या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर. चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. आपल्या सर्वांना माहिती आहे की ही निवडणूक सोलापूर शहरवासियांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि उद्याच्या आपल्या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे 54 उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती आणि 3 पूरग्रस्त आणि बाकीचे सगळे आमचे शिवसेनेची आणि आमची इथं शहरामध्ये युती आहे असे आमचे 102 जागेवरती सगळे उमेदवार हे निवडणुकीसाठी उभे आहेत. मी शहरवासियांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आपण हे आमचे जे 102 उमेदवार आहेत त्यांना आपण सगळ्यांनी एक मतदान रूपी जर आशीर्वाद दिला, त्यांना उद्या जर त्यांना एक काम करण्याची नगरसेवक म्हणून संधी दिली तर हे सगळे उमेदवार या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम, या शहराचा एक विकास, या शहराचा चेहरा मोदला बदलण्यासाठी हे उमेदवार चांगलं काम करतील. हे दिलेले उमेदवार हे निश्चित प्रकारे एक चांगले आहेत आणि त्यामुळं उद्याच्या या सोलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांनी आमच्या या आघाडीला, आमच्या या युतीला, आमची जी युती आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला आपण सर्वांनी त्यांनी मतदान करावं, ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या सोलापूर शहरवासियांना मी आव्हान करतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो विचार आहे, फुले शाहू आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे. तो पक्षाचा विचारधारा आम्ही निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही काम भविष्यामध्ये करू. सर्व धर्म समभाव या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन कुठल्याही धर्माला कमी लेखणार नाही आणि त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन या शहरासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष निश्चित प्रकारे करेल, हा विश्वास मी आपल्या माध्यमातून माझ्या शहरवासियांना देतो. आणि माझ्या शहरवासियांना सांगतो की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे चिन्ह आहे, आमचं घड्याळ पुरस्कृत उमेदवारांचं ते प्रत्येकाचं वेगळं आणि त्याप्रमाणे आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार या सर्वांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती करतो. सोलापूरचे आपण पालकमंत्री होता त्या काळामधल्या सर्व भूभाग आपल्याला माहिती आहे, परिस्थिती माहिती आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक. आता सध्याच्या निवडणुकीकडे आपण कशा नजरेने बघतात आणि कोणता अजेंडा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून मतदान करणार आहे? आपण कोरोनाच्या काळामध्ये विषय आपण काढला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता त्या काळामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत होता. आणि विशेषतः सोलापूर शहरामध्ये मी आता माझं स्वतःच माझं काही जास्त सांगणार नाही, परंतु शहरातल्या नागरिकांना माहिती आहे, गरीब माणसाला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केलेला आहे. मला माहिती आहे की माझे शहरवासी हे काम माझे विसरलेले नसावेत आणि ते विसरणार पण नाही आहेत. पण निश्चित प्रकारे बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा मी आज ते बाबतीत सांगत नाही. या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून जे काही निर्णय त्यावेळेस करणं गरजेचं होतं हे निर्णय घेतलेले आहेत आणि सोलापूर शहराच्या विकासामध्ये निश्चित प्रकारे जे काही योगदान देणं गरजेचं ते दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये त्याचा निश्चित प्रकारे माझे सोलापूरकर विचार करतील. राज्यातील पहिली जी युती झाली ती शिंदे सेनेची आणि अजितदादा पवार गटांची पहिली युती ही सोलापुरात झाली, राज्यातील पहिली युती. आणि ते करत असताना आता सध्याच अण्णा बनसोडे म्हणायचे 75 पार करू आणि आता ते आता आपण 50-51 सीटपर्यंत जातो. शेवटी हा विषय तिथल्या स्थानिक पातळीवरती असतो. इथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, स्थानिक पदाधिकारी, शिवसेनेचे स्थानिक नेते, स्थानिक पदाधिकारी या सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतलेला आहे. शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत. शेवटी स्थानिक पातळीवरती राजकारण हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे धोरणं प्रत्येक ठिकाणी तिथल्या स्थानिक परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून असतात. परंतु निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मी नाव पण घेतो, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते माहिती म्हणून भक्कम आहेत आणि ते तिन्ही नेते या राज्यामध्ये चांगलं काम करतायत. 50पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार आहेत. प्रचाराची काय सध्याची स्थिती आहे आणि मोठे नेते म्हणजे अजितदादा पवार साहेब सोलापूरला येणार आहेत. उद्या सुनील तटकरे साहेबांची सभा हेरिटेज जे लॉन आहे तिथं तटकरे साहेब येत आहेत आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता सभा किंवा तो जास्त रॅली किंवा जास्त हलगी वाजवण्यापेक्षा
प्रत्येक उमेदवारांना मी आता सूचना दिले की आपण प्रत्येकाने घराघरात जाऊन प्रत्येकाने प्रचार करा आणि त्या मतदारांना एक वाटलं पाहिजे, तुमच्याबद्दल एक विश्वास वाटला पाहिजे की अरे कुणीतरी उद्याचे नगरसेवक जर यांना निवडून दिलं तरी निश्चित प्रकारे आपला कुठेतरी कामाच्या बाबतीमध्ये, आपल्या अडचणीच्या काळामध्ये, आपल्या सुखाच्या काळामध्ये हा कुठेतरी आपला विचार करतील, हा तुमच्याबद्दल विश्वास पाहिजे. आणि सभेला सुद्धा जास्त गर्दी करण्या, सभा फक्त त्या ज्या उमेदवाराच्या भागात तिथलेच उमेदवारांनी करावं, बाकीच्यांनी आपापल्या प्रभागामध्येच थांबावं आणि घरोघरी जाऊन प्रचार करावा. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा त्यांनी घरोघरी पोहोचवावा. मामा, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप आले. परवा ओबीसी साहेबांची सभा झाली, त्यावर त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे, सोलापूरचा विकास केला आहे, आरोप प्रत्यारोप झाले उमेदवारांवर. निवडणुकीमध्ये शेवटी आरोप करणं किंवा आरोप हा होत असतो. तर आरोपच नाही केला तर मग काय त्यांनी काय आमच्यावरती फुलं टाकावीत का? आम्ही तर ती अपेक्षा का ठेवावी? तर ते ह्यालाच राजकारण म्हणतात. ते काय म्हणले, कोण काय म्हणले, त्याला आम्ही लय महत्व देत नाही. आमच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरातील नागरिकांना आमच्या पक्षाचं चिन्ह, पक्षाचं महत्व, विकासाचं धोरण हे आम्ही पोहोचवतो. त्यामुळे इतर गोष्टीला आम्ही काही लय महत्व देत नाही. 100% त्या लोकांना आम्ही विनंती करू, जरी कोणाला उमेदवार मिळाला नसेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये त्या लोकांचा इतर कुठं आम्ही विचार निश्चित प्रकारे करू आणि मनधरणी तर निश्चित प्रकारे आम्ही करणार आहोत. त्यांनी पक्षासाठी सगळे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ मंडळी, त्यांचा अनुभवाचा फायदा हा आमच्या उमेदवारांना मिळाला पाहिजे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. दबाव तंत्राचा वापर होतोय कसं पाहिजे, अगदी निवडणूक रस्ते रणजित झालेली पाहिजे. दबाव तंत्राचं तर मला काही कुठं वाटत नाही, तर सगळं मोकळं वाटतं इथं. चर्चा आहे अशी दबाव तंत्र. चर्चा निवडणुकीत चर्चा असतेच ना, चर्चा नाही केल्यावर कसली निवडणूक ती. धन्यवाद. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.